सुरुवातीला, आणि नंतरचं जे पाटानं पाणी आपण दिलंय ते आता माती ज्या वेळेला लावली ती माती जरा बसावी म्हणून असं 2 वेळा 60 दिवसांमध्ये फक्त पाणी दिले पाटानं. नाहीतर सगळं पाण्याचं नियोजन ड्रिपनं केलंय. आता ही जी सेकंड लॅटरल टाकली ही आत्ता टाकल्या, एक 4 दिवस झालं टाकल्या. आधी एकच लॅटरल होती पलीकडली, एका लॅटरलच आतापर्यंत चालू होतं. पण आता काय झालंय, उन्हामुळं काय व्हायला लागलंय, पाण्याची गरज पिकाची भागत नाही, त्यामुळे आता 2 लॅटरल टाकल्यात. आता ही 1 तासभर किंवा 1-1.5 तास चालू जरी दिवसातनं ठेवली तरी पण ती पाण्याची गरज त्याची भागून जाते. फायदा ह्याच्यामध्ये काय आहे बघा, एक तर अंतर जास्त असल्यामुळं इथं मध्ये तण वगैरे काय अजिबात उठत नाही, कारण पाणीच जात नाही एकतर तिथं. दुसरी गोष्ट, तण जे उठतंय ते फक्त काकरीमध्ये उठते, तर ते तेवढं आपण मजुरा साहेब काढून घेऊ शकतोय. आणि जर आपल्याला गरज पडली तर तणनाशकाचा वापर पण आपण ह्याच्यामध्ये करू शकतोय, काही अडचण अजिबात ह्याच्यामध्ये येत नाही. दुसरी गोष्ट, आज तुम्हाला 7-8 महिन्याचं ऊसपर्यंत फिरायला येते. तुमच्याकडे समजा जमीन जास्त आहे, बघ काही शेतकरी आहेत 10-15 एकर जमीन असते, मग मजूर मिळत नाही, अशा वेळेला आता ह्यात फवारणी करायची. तुमच्याकडे एक जरी 24 HP चा ट्रॅक्टर असला तर ह्यो ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये घातला तरी तुम्ही डायरेक्ट फवारणी करत जाऊ शकताय.